काँग्रेसला 7 जागांवरती बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला या ठिकाणातील अट काँग्रेसकडून मान्य करण्यात आलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये हिंदू कॅन्डिडेट दिल्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊन बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय हा सोपा झालेला आहे। 2009, 2014 आणि 2019 अशा 3 वेळांच्या लोकसभेचा जर अभ्यास केला तर मुस्लिम कॅन्डिडेट आणि हिंदू कॅन्डिडेट जर काँग्रेसकडून दिला तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मतावरती कशा रीतीचा फरक पडतो हे स्पष्टपणे जाणून येतं। त्याचबरोबर यावर्षी ज्या प्रकारे काँग्रेसने खेळी खेळलेली आहे ही खेळी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी सोपी जाणार आहे। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। मित्रांनो, काल रात्री काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार म्हणून नावाची घोषणा केली। डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्याच्या नंतर अभय पाटील यांच्या संदर्भामध्ये विविध अशा न्यूज चॅनलने इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ बनवलेले आहेत। डॉक्टर अभय पाटील हे साधारणपणे 30 वर्षापासून अकोला या ठिकाणी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत। त्याचप्रमाणे एका हॉस्पिटलचे ते मेन मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत। आजपर्यंत त्यांनी 50,000च्या वरती शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे विविध अशा सामाजिक कार्यामध्ये देखील डॉक्टर अभय पाटील यांचा सक्रिय पाठिंबा असतो किंवा सक्रिय सहभाग असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अभय पाटील यांचे वडील हे विश्व हिंदू परिषदेमध्ये होते। विश्व हिंदू परिषदेमध्ये काम करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? RSS मध्ये काम करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? जर भारताच्या संविधानाने, भारताच्या कायद्याने या दोन्ही संघटनेवरती जर बंदी घातलेली नसेल तर मग या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे किंवा त्यांच्या स्वयंसेवक संघातील लोकांकडे लोक विरोधी भावनाने का बघतात? आता महत्त्वाचा विषय म्हणजे अकोला हा मतदारसंघ साधारणपणे 1998, 1999 अशा 2 वेळा बाळासाहेब आंबेडकर हे अकोला या मतदारसंघातून विजय झालेले होते। 1998 ते 2004 पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती 2 वेळा ही लोकसभेची निवडणूक जिंकलेली होती। 2004, 2009, 2014, 2019 अशा सलग 4 वेळा बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला। बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 48 या लोकसभेच्या जागा आहेत। या 48 लोकसभेच्या जागा असताना काँग्रेसकडून कोणत्याही मतदारसंघामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट उभा केला जात नाही। अपवाद फक्त अकोला हा मतदारसंघ। काँग्रेसने नेहमीच माझ्या विरोधात मुस्लिम हा कॅन्डिडेट देऊन मतांचं ध्रुवीकरण, वोट डायव्हर्ट होऊन नेहमी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे। त्याचबरोबर अकोला या ठिकाणातील स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहिलेलं होतं। या पत्रामध्ये काँग्रेसने अकोला या मतदारसंघामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट देऊ नये अशा प्रकारची विनंती वरिष्ठांना केलेली होती आणि याच विनंतीला मान देऊन वरिष्ठांनी अकोला या मतदारसंघामध्ये हिंदू हा कॅन्डिडेट दिला आहे। आता बाळासाहेब आंबेडकर यांना हिंदू कॅन्डिडेटचा किंवा हिंदू कॅन्डिडेट दिल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना कसा फायदा होणार आहे? अकोला या मतदारसंघामध्ये साधारणपणे 6 या विधानसभेच्या जागा आहेत। याच्यामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड। यापैकी मूर्तिजापूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। मात्र हा मतदारसंघ जरी अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी देखील बाळासाहेब आंबेडकरांना याच मतदारसंघामधून वोटिंग पर्सेंटेज ही कमी पडते। दुसरी गोष्ट म्हणजे अकोला पूर्व हा मतदारसंघातून जे निवडून आलेले स्थानिक आमदार आहेत रणधीर सावरकर, हे काँग्रेसकडून सध्याला जे भारतीय जनता पार्टीने सध्याला जे अनुप धोत्रे उभे केलेले आहेत, या अनुप धोत्रेंचे रणधीर सावरकर हे सख्खे मामा आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी याच अनुप धोत्रे यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक अनुप धोत्रे यांचे वडील असणारे संजय धोत्रे यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक यांनी बाळासाहेब आंबेडकर
यांची अकोला या ठिकाणातील यशवंत या बंगल्यावरती जाऊन गाठभेट घेतलेली होती आणि या गाठीभेटीमध्ये काय घडलं याची आणखी माहिती पत्रकारांना देण्यात आलेली नाही। आता मुस्लिम कॅन्डिडेटच्या ऐवजी हिंदू कॅन्डिडेट दिल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांना कसा फायदा होईल हे तपासण्यासाठी साधारणपणे 2019, 2014 आणि 2009 अशा 3 लोकसभेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल। याच्यामध्ये पहिलं 2019 मध्ये काय घडलंय हे जरा नीट समजून घ्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांना 5,54,444 म्हणजे साधारणपणे 49.53% एवढी मतं मिळाली। दुसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साधारणपणे 2,78,848 म्हणजे साधारणपणे 24.91% एवढी मतं मिळाली। तर तिसऱ्या क्रमांकावरती होते तुमचे हिदायतुल्ला बरकतुल्ला पटेल यांना साधारणपणे 2,54,370 म्हणजे साधारणपणे 22.72% एवढी मतं पडली। आता मित्रांनो 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी ही नवीन स्थापन झालेली होती। त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विसर्जित करण्यात आलेला होता। छोट्या छोट्या जातीचे संघटन, छोट्या छोट्या जातीतील छोटे छोटे राजकीय पक्ष आणि महत्त्वाचं म्हणजे एमआयएम सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होती। एमआयएमला देखील महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग गट आहे। याच एमआयएमचा एकमेव कॅन्डिडेट असणारा औरंगाबाद या ठिकाणी दलितांची आणि मुस्लिमांची एक गट्टा मतं पडून एमआयएमचा उमेदवार हा अकोला या औरंगाबाद या मतदारसंघामध्ये निवडून आलेला होता। मात्र अकोला या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतं ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पारड्यामध्ये पडली नाहीत। त्याचबरोबर सोलापूर या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम मतं ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पारड्यामध्ये पडली नाहीत। 2019 ची लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर ज्यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती तुटली त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांची एक पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट आलेलं होतं की सोलापूर या ठिकाणातील मशिदीवरील जे कोणी मौलाना आहेत या मौलानांनी अधिकृतरित्या घोषणा केलेली होती। काही मशिदीवरती मौलानांनी असं सांगितलेलं होतं की सोलापूर या मतदारसंघामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट नसल्यामुळे आपण सगळ्यांनी काँग्रेसला वोटिंग करावी आणि याचमुळे मुस्लिमांची मतं न मिळाल्यामुळे सोलापूर आणि अकोला या 2 ठिकाणी माझा पराभव झाला। त्याच प्रकारची घटना ही अकोला या ठिकाणी आहे। मित्रांनो 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना फक्त 2,78,848 मतं पडलेत। तर 2014 सालीचा जर तुम्ही मतांची टक्केवारी जर पाहिली तर साधारणपणे 2,38,776 आहेत। म्हणजे 2019 ला बाळासाहेब आंबेडकर यांना पडले 2,78,848 आणि 2014 ला जर तुम्ही बघितलं तर 2,38,776 म्हणजे साधारणपणे 2014 ला आणि 2015 मध्ये फक्त आणि फक्त 40 ते 45 हजार एवढ्याच मतांचा डिफरंट हा अकोला या मतदारसंघामध्ये सापडतो। म्हणजे 2019 मध्ये ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामधील बौद्ध समाज, दलित समाज, छोट्या छोट्या जातीचा समाज, काही ठिकाणी मुस्लिम समाज हा एकत्र आलेला होता, अपवाद फक्त अकोला या मतदारसंघामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे मुस्लिम समाजाची मते ही बाळासाहेब आंबेडकर यांना पडली नाहीत। अकोला या मतदारसंघामध्ये 20% दलित समाज आहे, त्यापैकी साधारणपणे 13 ते 14% हा बौद्ध समाज आहे। या मतदारसंघामध्ये साधारणपणे 2.5 लाख एवढी बौद्ध मतांची टक्केवारी आहे। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये 2 ते 2.5 लाखाच्या आसपास मुस्लिम समाजाची वोट बँक आहे। अकोला जिल्हा परिषदेवरती बाळासाहेब आंबेडकर यांचं सातत्याने वर्चस्व राहिलेलं आहे। स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते आहेत, वॉर्ड वाईज, त्याचप्रमाणे गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, महानगरपालिकामध्ये सक्रिय असे कार्यकर्ते आहेत। बूथ लेवल पासून गेल्या भरपूर दिवसापासून या ठिकाणी मतांची टक्केवारी कशी वाढेल, या ठिकाणी मतं कशी वाढतील यासाठी सक्रिय असे कार्यकर्ते मेहनत घेताना दिसतात। मात्र मुस्लिम वोट बँक फुटत नसल्यामुळे, मुस्लिम वोट बँक डायव्हर्ट होत नसल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांचा 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा मुस्लिम कॅन्डिडेटमुळे पराभव झालेला आहे। तेच जर तुम्ही 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर संजय धोत्रे यांना 2,87,526 एवढी मतं पडली होती, साधारणपणे 38.91%।
आणि बाळासाहेब आंबेडकर हे क्रमांक 2 वरती होते. त्यांना साधारणपणे 2,22,678 म्हणजे साधारणपणे 30.13% एवढी मते पडलेली होती. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर, यांना 1,82,776 साधारणपणे 24.73%. म्हणजे 2009 साली हिंदू कॅन्डिडेट दिल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावरती होते. काँग्रेसचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावरती होता आणि जिंकून आलेला उमेदवार आणि सेकंड नंबरचा उमेदवार यांच्या दोघांमध्ये फक्त 8% एवढाच फरक होता. मात्र तोच 2014 आणि 2019ला मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे काँग्रेसची ही मताची टक्केवारी सरकली नाही किंवा घसरली नाही आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजेच भारिप बहुजन महासंघ यांचा जो 24-25% जो मतांचं प्राबल्य होतं, काँग्रेसचं देखील 24-25% मतांचं जे प्राबल्य होतं हे देखील घसरलं नाही किंवा घटलं देखील नाही. याच कारणामुळे यावेळी काँग्रेसने जो हिंदू कॅन्डिडेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे आणि काँग्रेसकडून उभे असणारे डॉक्टर अभय पाटील यांच्यामध्ये हिंदू मतांची डिवायडेशन होईल आणि याचा फायदा बाळासाहेब आंबेडकर यांना होईल. त्याचबरोबर काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार न दिल्या गेल्यामुळे अकोला या ठिकाणातील स्थानिक मुस्लिमांची मते ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला शिफ्ट होऊ शकतात. कारण की गेल्या भरपूर दिवसापासून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने महाराष्ट्र आणि देशातील मुस्लिम समाजावरती होणारा अन्याय, अत्याचार आणि त्यांच्या अडचणीला प्रश्न किंवा वाचा फोडण्याचं कार्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि याच कारणामुळे अकोला या ठिकाणी मुस्लिम कॅन्डिडेट न दिल्यामुळे याचा फायदा सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनाच होणार आहे.